वेल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम जर बघितलं तुम्ही जर आजचा आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही वन ऑफ द लकीस्ट पर्सन असणार आहे मित्रांनो. आता वन ऑफ द लकीस्ट पर्सन का असणार आहे, पहिली गोष्ट तर बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी ठराविक पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्यासोबत शेअर करणार किंवा ज्या गोष्टी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी शेअर करणार त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या किंवा त्याच्यावरती जर काम करून व्यवस्थित डिसिप्लिनच या सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन फ्युचरमध्ये करोडो रुपये कमवण्यापासून किंवा एक मोठा पैसा कमवण्यापासून कोणाचा बापही रोखू शकत नाही. ठीक आहे, मी काय म्हणलं की तुम्हाला इन फ्युचरमध्ये जर ज्या काही गोष्टी मी शिकवणार आहे किंवा ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून मोठा पैसा कमवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीये. ठीक आहे, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ एंड पर्यंत बघा. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून मोठा पैसा जर कमवायचा असेल तर व्हिडिओ एंड पर्यंत बघायला सुद्धा विसरायचं नाही. त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरू करण्यात मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर आपल्या चॅनलवरती जर कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल, आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम बघत असेल तर मित्रांनो असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरायचं नाही. बेल आयकॉन कशासाठी प्रेस करायचं, जेव्हा पण आपल्या चॅनलमध्ये अशा टाईपचे इंपॉर्टंट व्हिडिओ रिलीज होतील तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन मित्रांनो डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती येऊन तुमच्याकडे कोणती एखादी बिग न्यूज त्याच्याबरोबर बिग ऑपॉर्च्युनिटी मिस होता कामा नये. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरायचं नाही. आय होप मित्रांनो व्हिडिओला पॉज करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा बऱ्यापैकी 99.9% लोक हे काय करतात, स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठीच येत असतात. ठीक आहे, म्हणजे मी असेल तुम्ही असाल, जे कोण लोक व्हिडिओ बघत आहेत ते सर्व लोक बघण्यामागचं पण कारण एक आहे की त्यांना पण इन फ्युचरमध्ये त्यांना पण त्यांच्या लाईफमध्ये मोठा पैसा जनरेट करायचा आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही बऱ्यापैकी लोकांकडून ऐकली असेल की स्टॉक मार्केटमध्ये 90% ते 95% लोक पैसे लूज करतात आणि फक्त 5% लोक पैसे कमवतात. आता याचं रिझन काय? आता स्टॉक मार्केटला जर बघितलं, ऍक्च्युली स्टॉक मार्केटची व्हॅल्यू जर बघितली किंवा स्टॉक मार्केटचं रिझन वेगळ्या कारणाने किंवा स्टॉक मार्केटची सुरुवात एक वेगळ्या कारणाने झाल्या, पण आपल्या बऱ्यापैकी लोकांनी त्याला वेगवेगळ्या टाईपमध्ये डिवाइड केलं. जसं की इंट्राडे असेल, फ्युचर अँड ऑप्शन असेल, बऱ्याच गोष्टीमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट व्हिडिओला सुरू करण्याआधी मित्रांनो एक दोन एक्झाम्पल तुम्हाला मी देईन. त्या एक्झाम्पल नंतर तुम्हाला थोडंसं अजून बेटर वे मध्ये क्लॅरिटी येईल. फॉर एक्झाम्पल, एक कंपनी नंबर 1 आहे. ठीक आहे, कंपनी नंबर 1 आहे आणि कंपनी नंबर 2 आहे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल एक ऍझ्युम करा की याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप लक्षपूर्वक बघा. कंपनी नंबर 1 नंबरची कंपनी काय करते, कंपनीनं मागच्या 10 वर्षापासून कंपनीचा प्रॉफिट होता, एक ऍझ्युम करा की कंपनीचा रेव्हेन्यू मागच्या 10 वर्षामध्ये 1 कोटीपासून 10 कोटीवरती इन्क्रीज झाला आणि कंपनीचा प्रॉफिट, ठीक आहे, कंपनीचं प्रॉफिट मागच्या काही वर्षापासून जर बघितलं 50 लाखापासून जर बघितलं, कंपनीचं प्रॉफिट मागच्या 10 वर्षामध्ये 5 कोटीपर्यंत आलेलं आहे. मी काय म्हणलं, कंपनीचा रेव्हेन्यू जो 1 कोटीपासून 10 कोटीपर्यंत इन्क्रीज झाला आणि कंपनीचं प्रॉफिट 50 लाखापासून 5 कोटीपर्यंत गेलं. आणि दुसऱ्या केसमध्ये एखादी कंपनी आहे ज्या कंपनीचं प्रॉफिट मागच्या 10 वर्षापूर्वी 1 कोटी रुपये होतं आणि त्या कंपनीचं प्रॉफिट आता रेव्हेन्यू, त्या कंपनीचा रेव्हेन्यू फक्त आता 10 लाख रुपये राहिलेला आहे. आणि जी कंपनी मागच्या सेकंड नंबरची कंपनी मागच्या 10 वर्षापूर्वी ती कंपनी 50 लाख रुपये कमवत होते आणि ती कंपनी आता जर बघितलं जवळपास 1 लाख 50 लाख 10 लाख रुपये लॉस मध्ये असते. मी काय म्हटलं, 5 लाख 10 लाख रुपये लॉस मध्ये असते. तर मित्रांनो, मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला हे काय 1 करोड रुपये आणि तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायचे, तर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टिंग करणार? तुम्हाला जर मी म्हटलं की बाबा एक C1 नंबरची कंपनी आहे, C2 नंबरची एक कंपनी आहे, तर दोन्हीच्या कंपनीमध्ये तुम्हाला जसं मी बॅलन्स शीट सांगितली, तर तुम्ही प्रेफरन्स वाईज जर बघितलं तर कोणत्या कंपनीमध्ये जाणार? कमेंट करून सांगायचं की तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जाणार. आय होप सर्व लोक C1 मध्ये जाणार. आता ऍक्च्युली त्या एक्झाम्पल मध्ये तर बऱ्यापैकी लोक कमेंट करतील की आम्ही C1 मध्ये जाणार किंवा 1 नंबरच्या कंपनीवर जाणार, पण ऍक्च्युअली मध्ये हीच गोष्ट लोक उलटी करतात. ते म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये लोक काय करतात माहिती आहे का, जी कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिट करते त्या कंपनीकडे अजिबात इन्व्हेस्टिंग करत नाहीत. पण जी कंपनी एखादा पेनी स्टॉक असेल, 1 रुपयाचा असेल, 1.5 रुपयाचा असेल, 2 रुपयाचा असेल, 50 पैशाचं, जे कंपनीचं प्रॉफिट सुद्धा कंपनी कमवत नाही, त्या कंपनीमध्ये लोक भरून शेअर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बाय करत असतात. मग तुम्ही पैसे कमवणार का? कसं कमवणार? एखाद्या कंपनीमध्ये मला एक सांगा, एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आपण थोडाफार स्टेक बाय करतो किंवा XYZ समजा 1% स्टेक बाय करतो, जर त्या कंपनीनं प्रॉफिट कमवलं तरच तुम्ही प्रॉफिट कमवाल ना. जर कंपनीच लॉस करते तर तुम्ही कसं त्यातून प्रॉफिट जनरेट करू शकता? हे तर टोटली गॅम्बलिंग झालं.
बरोबर. सगळ्यात पहिले तुम्हाला मी काय करतो, तुम्हाला यासाठी काय आता काय लोक बोलतील हा हे ठीक आहे, हे सगळं समजलं आम्हाला प्रॉफिटेबल, तर आता आम्हाला अनालिसिस कशी करा बाबा. फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे, त्या कंपनीची अनालिसिस कशी करायची थोडंसं आपण काय करू, लाईव्ह तुम्हाला दाखवतो मी कशी अनालिसिस करायची. सिंपलचं तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनर टाईप करायचं, SCRENNER, स्क्रीनर.in टाईप केलं. स्क्रीनर.in टाईप केल्यानंतर मित्रांनो जी पहिली वेबसाईट तुम्हाला ओपन होईल त्या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला सिंपलचं ओपन करायचं आहे. पहिली वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस ओपन होईल. लॉग इन वगैरे करायला लागेल, तर लॉग इन तुमच्या जीमेल आयडी तुम्ही लॉग इन करू शकता. इथे तुम्हाला सिंपलचं तुम्हाला पाहायला भेटेल. आता एक्झाम्पलसाठी TCS ची कंपनी आपण, जी की आपली आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे, IT सेक्टर मधली सुद्धा टॉपची कंपनी आहे. ठीक आहे, त्या कंपनीचं आपण अनालिसिस करूया म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी इझी होऊन जाईल. आता या केसमध्ये जर बघितलं ना मित्रांनो, तर एक सेकंड. आता या केसमध्ये जर बघितलं मित्रांनो, इथं तुम्हाला पाहायला भेटतं की कंपनीचं वरती नाव पाहायला भेटतंय, BSE वरती त्याचा कोड असेल किंवा NSE वरती काय नाव आहे हे सुद्धा सर्व गोष्टी तुम्हाला इथं स्क्रीनवरती तुम्हाला सर्व गोष्टी याच्या पाहायला भेटतील. सगळ्यात पहिलं जर बघितलं तर कंपनीची मार्केट कॅप किती आहे. कंपनीची मार्केट कॅप जर बघितली तर जवळपास 12,13,000 कोटीची मार्केट कॅप आहे. किती, एक लार्ज कॅप साईजची कंपनी आहे, जवळपास 10 लाख कोटीतून सुद्धा वरती कंपनीची मार्केट कॅप आपल्याला पाहायला भेटते. जवळपास जर बघितलं कंपनीची मार्केट कॅप 12,13,000 कोटी 323 च्या आसपास तेवढ्याच्या घरामध्ये कंपनीची मार्केट कॅप आहे. ठीक आहे, आता कंपनीचा पीई किंवा स्टॉकचा पीई किती आहे, स्टॉकचा पीई आहे 30. आता काय लोक बोलते की पीई वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्हाला माहित नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही, जास्त काय आपल्याला बघायची गरज नाही. फक्त सिंपल तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय आणि तुम्हाला डायरेक्ट आपल्याला काय करायचं, सिंपल काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ओपन करायचं. ठीक आहे, या सर्व गोष्टी तर तुम्हाला पाहायच्या आहेतच. त्याच्यानंतर सिंपल काय करायचं, खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं पाहायला भेटेल प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहायला भेटते इथे तुम्हाला डेफिनेटली पाहायला भेटते. आता तुम्ही जर बघितलं कंपनीचा 2011 सालीचा सेल्स किती होता, 2011 साली कंपनीचा सेल्स होता 37,325 कोटीचा. कितीचा होता, 37,325 कोटीचा सेल्स होता. तो सेल्स कंटिन्युअसली इन्क्रीज होत. आता जर बघितलं ट्रेलिंग 12 मध्ये किंवा 2022 मध्ये जर बघितलं तर त्यांचा जो 37,000 कोटीचा सेल्स होता हा 2 लाख कोटीतून सुद्धा वरती जाताना आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे, 2,07,543 कोटीवरती जाताना पाहायला भेटते. म्हणजे काय कंपनी बिझनेस चांगला करते का, येस डेफिनेटली बिझनेस चांगला करते. कंपनी इयर ऑन बेसिस वरती किंवा मागच्या काही वर्षापासून जर बघितली कंपनीमध्ये ग्रोथ आहे का, डेफिनेटली ग्रोथ आहे. ठीक आहे, आपल्याला आता इथं मला काय भेटलं, दोन्ही पण एक ग्रीन सिग्नल भेटला. ठीक आहे, दोन्ही पण आता पहिली गोष्ट काय, एक सिग्नल काय मला सेल्स मध्ये काय आहे का, येस ग्रीन सिग्नल भेटला, कंटिन्युअसली ग्रोथ आहे. आता नुसता कंपनीमध्ये ग्रोथ असून चालते का, तर अजिबात नाही. कंपनी पैसे पण कमवणं महत्वाचं आहे ना, का तर काय होतं, सेल्स कोण पण करू शकतं. ठीक आहे, स्वस्तामध्ये जास्त सेल कोण पण करू शकतं, पण त्या सेल्स मधनं पैसा पण जनरेट करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे, डेफिनेटली जनरेट करणं महत्वाचं आहे. मग सिंपलचं जर बघितलं 2010 मध्ये कंपनीचा जो नेट प्रॉफिट होता 9,000 कोटीचा होता. किती, 9,190 कोटीचा प्रॉफिट होता. तो प्रॉफिट कंटिन्युअसली इन्क्रीज होऊन जर आता बघितलं 2022 मध्ये ऑलमोस्ट 40,000 कोटीला टच झालेला आहे. कितीला झालेला आहे, ऑलमोस्ट 40,000 कोटीच्या घरामध्ये जाऊन टेकलेला आहे. जवळपास जर बघितली 4 पटीचं त्यांचा मागच्या 10 वर्षामध्ये 4 पटीनं त्यांचं काय झालेलं आहे, नेट प्रॉफिट मध्ये इन्क्रीमेंट आपल्याला पाहायला भेटले. म्हणजे मला इथं काय भेटला, दुसरा ग्रीन सिग्नल भेटला. कंपनीचा रेव्हेन्यू पण चांगला आहे, कंपनी प्रॉफिट पण कमवते, त्याच्याबरोबर ग्रोथ पण आहे कंपनीमध्ये. ठीक आहे, आता ह्या मला 2 ग्रीन सिग्नल भेटले. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं बॅलन्स शीट पाहायला भेटेल. ठीक आहे, आता बॅलन्स शीट वरती मी जास्त काही फोकस करत नाही. याचं कारण कसं आहे, बॅलन्स शीट वरती ते काही पण देऊ शकतात, पण एक आपल्याला कसं असतं, एक ट्रस्टेड कंपनी आहे, मोठ्या ठराविक बऱ्यापैकी कंपन्या असं काही करत नाहीत, पण ठराविक कंपन्या काय करतात, थोडंसं फेक बॅलन्स शीट पण दाखवण्याचं, म्हणजे थोडंफार फ्लक्च्युएशन पण आपल्याला पाहायला भेटू शकतं. आता या केसमध्ये जर बघितलं कंपनीवरती कर्ज किती आहे. ठीक आहे, 2011 मध्ये 75 कोटीचं कर्ज होतं. ते कर्ज आता जर बघितलं 7,500 कोटीवरती गेलेलं आहे. कितीवरती गेलेलं आहे, 7,500 कोटीवरती गेलेलं आहे. ठीक आहे, 7,500 कोटी ही फिगर आपल्यासाठी खूप मोठी आहे, पण त्या कंपनीसाठी मोठी आहे का, अजिबात नाही. याचं रिझन काय की कंपनीची मार्केट कॅपच जर बघितली, ठीक आहे, कंपनीची मार्केट कॅप जर बघितली तर 12 लाख कोटीतून वरती आहे. किती, 12 लाख कोटीतून वरती आहे. आणि त्याच्यावरती 7.5 म्हणजे 1% सुद्धा आपल्याला कंपनीवरती कर्ज, कंपनीच्या मार्केट कॅप वाईज जर बघितलं तर 1% सुद्धा कर्ज आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणजे अगेन मला काय भेटला, इथं अगेन तिसरा ग्रीन सिग्नल भेटला. ठीक आहे, आता या केसमध्ये जर बघितलं रिझर्व्ह, कंपनीचे रिझर्व्ह पण इथं पाहायला भेटते. रिझर्व्ह म्हणजे काय की कंपनीमध्ये पैसा किती आहे किंवा अवेलेबल
माल किती आहे, की आता बाबा फॉर एक्झाम्पल तुमचा आता एखादा शॉप आहे, ठीक आहे, तर तुमच्या शॉपमध्ये तुम्ही रिझर्व्ह किती ठेवलेले आहेत, ठीक आहे, थोडंसं त्याला एकदम इझी वे मध्ये रिझर्व्ह आपण असं म्हणू शकतो, ठीक आहे. आता या गोष्टी जर बघितलं, कंपनीचे रिझर्व्ह 2011 साली 24,000 कोटीचे रिझर्व्ह होते. ते रिझर्व्ह कंटिन्युअसली इन्क्रीज होऊन जर बघितलं तर 97,000 कोटीवरती गेलेले. किती वरती गेलेले? 97,000 कोटीवरती गेलेले. रिझर्व्ह वाढत जाणं ही चांगली गोष्ट आहे आणि बॉरोविंग्स कमी होणं हे चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. बॉरोविंग्स म्हणजे काय? सिंपलचं कंपनीनं बाहेरून मार्केटमधून किती पैसे उचलले आहेत किंवा कंपनीनं बाहेरून किती कर्ज घेतलेलं आहे याचा सिंपलचा अर्थ आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर अगेन मला चौथा ग्रीन सिग्नल भेटला आणि त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जर बघितली, कंपनीच्या मालकाची कंपनीमध्ये हिस्सेदारी किती आहे, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल XYZ एखादं शॉप आहे, ठीक आहे, XYZ शॉप आहे. त्या शॉपमध्ये जर समजा एखाद्या शॉपचा मालक तुम्ही आहात आणि त्या शॉपचं जर नुकसान झालं, ठीक आहे, एखाद्या त्या स्टॉकमध्ये जर तुम्ही सगळा मालक तुम्हीच असाल, ठीक आहे, समजा एक अज्युम करा की 75% इक्विटी तुमची त्या शॉपमध्ये तुमची आहे, तर त्यामध्ये शॉपमध्ये जर एखादं काही गडबड झाली किंवा त्यामध्ये लॉस झाला तर सगळ्यात जास्त लॉस कोणाचा होणार आहे? मालकाचा होणार आहे. मग मालक त्याचा लॉस होऊन देईल का? अजिबात नाही. मग सिंपलचं काय माहिती आहे का, या केसमध्ये आपल्याला एवढंच बघायचं की कोणत्या कंपनीमध्ये कंपनीच्या प्रोमोटरची हिस्सेदारी, ठीक आहे, कंपनीच्या प्रोमोटरची हिस्सेदारी हायर लेवल आहे. ऍज पर सेबी गाईडलाईन नुसार तुम्हाला आता काय लोक बोलतील सर 100% का नाही? ऍज पर सेबी गाईडलाईन नुसार कोणतीही कंपनी त्याचा प्रमोटर 75% वरती स्टेक कंपनीमध्ये होल्ड करू शकत नाही. या केसमध्ये जर बघितलं एकदम हायर लेवलला जवळपास 72% हिस्सेदारी कंपनीचं टाटा ग्रुप, जसं की TCS टाटा ग्रुपची कंपनी आहे, म्हणजे 75% होल्डिंग 72% होल्डिंग ही टाटा ग्रुपकडे आहे. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल इन फ्युचरमध्ये कंपनीला काय डॅमेज झाला किंवा कंपनी लॉसमध्ये जायला गेली तर 73-72% नुकसान हे टाटा ग्रुपचं होणार आहे. त्यासाठी टाटा ग्रुप हे कधी त्याला लॉस मध्ये जाऊन देईल का? नाही जाऊन देणार का? तर आपला तर छोटा मोठा पैसा लागलेला असणार, पण त्यांचा 72% इन्व्हेस्टमेंट त्यांची डुबणार आहे. मग ठीक आहे, त्यासाठी एक आपल्याला एक कंपनी जेवढा जास्त प्रमोटर होल्डिंग जेवढी जास्त असेल तेवढा आपल्याला कंपनीवरती एक कॉन्फिडन्स आपल्याला जास्त पाहायला भेटतोय. आता या केसमध्ये जर बघितलं तर आपल्याला 5 ग्रीन सिग्नल भेटले. मग यामध्ये मला इन्व्हेस्टिंग करायला काय हरकत आहे का? अजिबात नाही. कंपनीचा रेव्हेन्यू, कंपनी सेल चांगला करते का? डेफिनेटली चांगला करते. कंपनी पैसे पण कमवते का? सेल्स चांगला करून पण कंपनी पैसे कमवते का? येस, डेफिनेटली कमवते. त्याच्याबरोबर कंपनीमध्ये ग्रोथ आहे का? प्रत्येक वर्षीपेक्षा कंपनी नेक्स्ट वर्षी जास्त पैसे कमवते का? येस, डेफिनेटली कमवते. त्याच्याबरोबर कंपनीवरती कर्ज आहे का? जास्त कर्ज आहे, बट नेग्लिजिबल कर्ज आहे. म्हणजे कर्जापेक्षा कंपनीमध्ये जास्त कॅश आपल्याला जास्त अवेलेबल पाहायला भेटते. ठीक आहे, त्याच्याबरोबर हाय प्रमोटर होल्डिंग आहे. येस, हाय प्रमोटर होल्डिंग आहे. म्हणजे मला इथं काय भेटले? 5 ग्रीन सिग्नल भेटते. म्हणजे मला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टिंग करायला काय हरकत आहे का? अजिबात काही सुद्धा हरकत नाही की मी डेफिनेटली इन्व्हेस्टिंग करू शकतो. आणि पहिली गोष्ट, इन्व्हेस्टिंग करून या कंपनीमध्ये माझा पैसा सुद्धा 100% बनवू शकतो. बरोबर आहे का? तर कंपनी चांगली आहे, बिझनेस ग्रो होतोय, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह मध्ये आहेत किंवा सगळ्या गोष्टी ग्रोईंग मोडवर आहेत. मग मी इथे इन्व्हेस्टिंग का करत नाही? आता एक ऍझ्युम करा, एक दुसऱ्या कंपनीचं पण एक्झाम्पल दाखवतो. मला आता काय करतो, आता मी सर काय करतो, आता TCSचा चार्ट तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आता TCSचा चार्ट जर मागच्या 10 वर्षापासून जर मॅक्सचा चार्ट मी ओपन करतो, मॅक्स मध्ये जर बघितलं, तुम्ही कधी पण जर कुठं पण जर इन्व्हेस्टिंग केली असती, कोणत्या पण लेवलला इन्व्हेस्टिंग केली असती, तर आज ह्या लेवलला तुम्ही एक मोठा प्रॉफिट घेऊन जनरेट करता किंवा एक मोठा प्रॉफिट तुम्ही जनरेट केलेला असता का नसता? मार्केटमध्ये किती क्रॅश आले, अजून क्रॅश आले, अजून क्रॅश. आता हा पण आहे, ही लेवल पण कधी ना कधी उद्याशी ह्या लेवलला जाईल, ह्या लेवल पासून पण कधी ना कधी वरती जाईलच. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं, जसं कंपनीचा बिझनेस ग्रो होते तसे कंपनीची शेअर प्राइस पण काय आपल्याला काय होताना पाहायला भेटते? ग्रो होताना पाहायला भेटते. आता तसं आपण दुसऱ्या एखाद्या कंपनीचं उदाहरण घेऊ. आता फॉर एक्झाम्पल आपण दुसरी एखादी कंपनी घेऊया की वोडाफोन आयडिया घेऊया. चला, वोडाफोन आयडियाचं घेऊया. आता वोडाफोन आयडियाची मार्केट कॅप जर बघितली तर फक्त 27,000 कोटीची मार्केट कॅप आहे. किती? 27,000 कोटीची मार्केट कॅप आहे. आणि या केसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली जायचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर बघायला गेला, ठीक आहे, आता या केसमध्ये मी मगाशी काय म्हटलं, कंपनी बिझनेस करते. ठीक आहे, कंपनी बिझनेस करते की, पण कंपनीनं बिझनेस बरोबर पैसा कमवणं पण महत्वाचं आहे. नुसता बिझनेस करून काय उपयोग आहे का? अजिबात नाही. 10 रुपयाची वस्तू तुम्ही 5 रुपयाला विकून सगळ्यात जास्त बिझनेस करू शकता, पण त्यात तुमचं 5 रुपयाचं नुकसानच होतंय ना. त्यामुळे तुम्हाला फायदा काय? अजिबात फायदा नाही. त्याला बिझनेस बोललं जात नाही. ठीक आहे, आता या केसमध्ये जर बघितलं, कंपनी 2011 साली 15,000 कोटीचा काय करत होती? सेल्स करत होती किंवा 15,000 कोटीचा एक बिझनेस करत होती असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर आता जर बघितलं, ट्रेलिंग 12 मध्ये हा बिझनेस जवळपास त्यांचा 40 ते 41,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. डेफिनेटली 2011च्या तुलनेमध्ये आता डेफिनेटली यामध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला भेटते. पण जसं की मागाशी मी तुम्हाला काय सांगितलं, कंपनीच्या बिझनेस बरोबर कंपनीनं पैसा कमवणंही तितकंच महत्वाचं आहे.
ठीक आहे. आता कंपनीचा सेल जर बघितलं 15,000 कोटीवरून 40,000 कोटीवरती तर गेला की, पण कंपनीचं जे नेट प्रॉफिट होतं ते 900 कोटीवरून जर बघितलं तर 26,000 कोटी मायनसला गेलेलं आहे. कितीला गेलेला आहे? मायनसला. जर बघितलं 2017 पासून कंपनी कंटिन्युअसली लॉस 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 मेकिंग करते. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एक ऍज्युम करा की 2011 साली जर कोणी या लेवलला जर इन्व्हेस्टिंग केली असती, ठीक आहे का, तर 2011 पासून कंपनीचा डाटा तर चांगला आहे, पण जेव्हा कंपनी लॉस पोस्ट करायला सुरू करेल त्या केसमध्ये तुम्हाला एक्झिट घेऊन तुम्ही तिथून बाहेर पडला असता आणि तिथून आता जो तुमचा जो मोठा लॉस झाला असता तो लॉस तुम्हाला पाहायला भेटला नसता जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स शीट असेल, कंपनीचे रिझल्ट ट्रॅक केले असतील तर. बरोबर आहे? समजतंय मी काय सांगतोय? व्हिडिओ आवडतोय? व्हिडिओ तर आवडत असेल तर कुठे पण व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरा. तुमच्या लाईकनं मला मोटिवेशन भेटत असतं. ठीक आहे. आता या केसमध्ये जर बघितलं जी कंपनी 2011 साली 900 कोटी रुपयाचं प्रॉफिट करत होती ती कंपनी आता जर बघितली या वर्षीमध्ये कंपनीनं 28,000 कोटीचा लॉस बुक केलेला आहे. काय केलेला आहे? 28,000 कोटीचा लॉस पोस्ट केलेला आहे त्या कंपनीनं. म्हणजे त्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग कराल का? अजिबात नाही. पण तरी पण बऱ्यापैकी रिटेल इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये जर बघितलं ना, बऱ्यापैकी मी काय म्हणते बऱ्यापैकी बिगिनर लोकांच्या जर पोर्टफोलिओमध्ये जर बघितलं ना तर तुम्हाला पाहायला भेटणार की वोडाफोन आयडिया हा शेअर पाहायला भेटणार. मग काय लोक बोलतात की स्टॉक मार्केट जुगार आहे, स्टॉक मार्केटमध्ये कोण पैसा कमवू शकत. अरे कंपनीने पैसे कमवले तर तुम्ही पैसे कमवू शकणार ना. जर तुमची कंपनी ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग केलेली आहे ती कंपनी जर तुमचे पैसे कमवू शकत नाही तर तुम्ही तर कसं पैसे कमवणार आहे? सिंपलचं लॉजिक आहे. बरोबर. आता तुम्हाला चार्टवरती शेअरचा प्राइस पण दाखवतो कशी कशी ड्रॉप झाली. आता वोडाफोन आयडियाचा चार्ट आता मी ओपन केला, याच्यावरती जर बघितलं आता मी मॅक्स मधला चार्ट ओपन करतो. आता या चार्टवर तुम्हाला काय भेटते, जेव्हा पण आता समजा फॉर एक्झाम्पल मार्केट कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा जर कोणी या लेवलला जर इन्व्हेस्टिंग केले असतं तर त्याचा जवळपास 84% पैसा हा साफ झाला असता. काय झालं असेल म्हणजे जर कोणी 1,000 रुपये जर इन्व्हेस्टिंग केले असतील तर त्यातले 840 रुपये त्याचे ऑलरेडी गायब झालेले. किती रुपये? 840. म्हणजे जर कोणी 1,000 रुपये जर इन्व्हेस्टिंग केली असेल तर त्या 1,000 रुपयाच्या इन्व्हेस्टिंग वरती फक्त तुमचे 160 रुपये तुम्हाला आता फक्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा तुमची पोझिशन आता फक्त 160 रुपयाचा माल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये राहिला असता. ठीक आहे. स्टॉक मार्केटमध्ये मोठे लोक पैसा कमवतात. 90% लोक जे पैसा घालवतात ते बऱ्यापैकी 90% लोक हे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात. का तर मोठ्या लोकांना ह्या सर्व गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत. स्टॉक मार्केटमध्ये बिझनेस वर्क करतो ना की तुमची शेअर प्राइस कोणत्याही लेवलला वर्क करत नाही. शेअरची प्राइस कितीही असू द्या बऱ्यापैकी लोक शेअरची प्राइस बघून फक्त बाईंग करत असतात. हे साफ चुकीचं आहे मित्रांनो. तुम्हाला शेअरची प्राइस बघून कधीही बाईंग करायची नाही. कंपनीचा बिझनेस काय, कंपनी ऍक्च्युअल मध्ये करते काय, कंपनी ग्रोईंग मोडमध्ये आहे का, कंपनीची मॅनेजमेंटमध्ये काय चाललंय, कंपनीमध्ये काही घोटाळा तर चाललेला नाही, या सर्व गोष्टी तुम्हाला ट्रॅक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरायचं नाही. त्याच्याबरोबर चॅनल जर सबस्क्राईब करायचं कोण अजून राहून गेला असेल तर जाता एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.